नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. नमस्कार, मी विष्णुदास उर्फ बापू थिटे, मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या लोकांची सेवा करण्याची संधी मनामध्ये बाळगून या निवडणुकीला मी सामोरे जातोय. या ठिकाणी मी माझी स्पष्ट भूमिका मांडत असताना काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडणार आहेत की बाबा ही निवडणूक का लढतोय आणि आपण मला मतदान रूपी आशीर्वाद का द्यावा. पहिला मुद्दा असा आहे की मी तर स्वतःला विष्णुदास उर्फ बापू थिटे हा उमेदवारच नाही असं समजतोय. याचं कारण असं आहे की केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे आणि ही सत्ता जर ह्या गटात बापू थिटे उमेदवार नसून कमळ हे उमेदवार आहे. जर त्या ठिकाणी तुम्ही मतदान जर कमळाला केलं तर जुनी लोक म्हणायचे आडात असेल तर पोर येतील. जर केंद्रातच नाही, सत्तेतच नाही तर खाली येणार कसं. तालुक्याचं नेतृत्वांनी पाठीमागे एक बातमी टाकली होती की बाबा पीएमआरडीच्या मार्फत अमुक अमुक कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेस आदरणीय अजितदादा पवार हयात होते, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना श्रद्धांजली वाहून मी वाक्य बोलतो की त्यांच्या सहकार्यानं पीएमआरडीच्या मार्फत एवढे कोटीचा निधी मंजूर. तर तालुक्याचं नेतृत्व, तालुक्याचे आमदार हे माझे एकेकाळचे मार्गदर्शक होते, आजही ते माझे मित्र आहेत, माझे मार्गदर्शक आहेत. पण ते जर मान्य करतायत तर या जनतेतील गटांनी त्यापासून मतदारांनी त्याचा बोध घेऊन मतदान हे कमळाला करणं ही काळाची गरज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. समाजकारणामध्ये मी आता सध्या वावरत असताना 8-10 वर्षांपासून गेल्या पंचायत समितीपासून मला जाणवते समाजामध्ये ना आता अशी सध्या परिस्थिती आहे की एखादं जर स्वतः आपल्या कानाजवळ जर कोणी जर म्हटलं ना की बाबा तू वेडा आहे, तू वेडा आहे, तू वेडा आहे, तर खरंच असं वाटतं की आपण स्वतः वेडे झालो काय. अशा पद्धतीत राजकारणात काही भुरळ टाकणारी अशी मंडळी आहेत की त्यांनी समाजावरती अशी काय भुरळ टाकली की समाजसेवेतनं पैसा कमवत असताना की बाबा मी खूप सेवक आहे, मी खूप सेवक आहे, मी खूप अमुक आहे, तमुक आहे. पण माझा एक तुम्हाला प्रश्न आहे आणि अख्या या मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील तमाम मायबाप जनतेला प्रश्न आहे की बाबा सेवक कधी पैसे किंवा कमिशन घेतो का. जर सेवकाचं कर्म आणि धर्म असतं सेवा करणे. काही लोक विरोधक म्हणत असतात की भाजपला बाबा ग्रामीण भागामध्ये जास्त वाव नाहीये. अहो मी तर म्हणतो भाजप सारखा सुसंस्कृत पक्ष कुठला नाहीये. याचं कारण असं आहे की बाबा मैत्री जपत असताना किंवा एकेकाळी जो आपला सहकारी होता राज्यामध्ये महायुती होती, अशा अजितदादा पवार साहेबांना देवाभाऊंनी अख्ख्या राज्यातल्या सभा रद्द करून कुठंतरी मी ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती लढणार आहे. बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून लढणार आहे. जो जीआर आहे महाराष्ट्र शासनाचा स्थानिकांना प्राधान्य, ह्या जीआरची अंमलबजावणी करून सगळ्या माता भगिनी आणि तरुण वर्गाला मी एमआयडीसी मध्ये तो जीआर अंमलबजावणी करूनच मी त्यांना तिथं रोजगार उपलब्ध करून देणार म्हणजे देणारच. याच्या पुढे मूळ प्रॉपर काम करायचंय आणि माझ्या माता भगिनींना आणि माझ्या तरुण वर्गाला सर्वांना एवढं सक्षम बनवायचंय की त्यांना स्वयंभू पद्धतीमध्ये कुणाकडे हात पसरायला लागले नाही पाहिजे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.